नमस्कार मित्रांनो. रॉय हाऊसमध्ये लग्नानंतरचा तो दुरावा संपून रणजित आणि अवनी आता एकमेकांच्या जवळ येणार आहेत. दुसरीकडे अधिराचा वाढलेला राग आणि गोलूची निरागसता कथेला कोणतं वळण देईल हे हे पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आकाश कार चालवत होता. तितक्यात त्याच्या फोनवर कोणाचा तरी मेसेज आला. त्याने पाहिलं तर तो रणजितचा होता, जो त्याला विचारत होता की तो कुठे आहे. आकाशने आपल्या एका हाताने त्याला मेसेज टाईप करून पाठवला. रणजितने तो मजकूर वाचला आणि तो आत निघून गेला. थोड्या वेळानंतर आकाशने फार्म हाऊसच्या बाहेर कार थांबवली आणि अवनीला आत जायला सांगितलं. अवनीने प्रश्नार्थक नजरेने त्याच्याकडे पाहिलं. तेव्हा आकाश म्हणाला, जा, कोणीतरी तुझी वाट पाहतंय. अवनीने त्याच्याकडे पाहिलं, पण तिचा आकाशवर पूर्ण विश्वास होता, म्हणून ती गुपचूप कारमधून उतरली, आत निघून गेली. अवनी आत गेल्यानंतर आकाशने आपली कार वळवली आणि तो घराकडे निघून गेला. अवनी जेव्हा आत गेली तेव्हा तिला तिथं कोणीच दिसलं नाही, म्हणून ती वरच्या खोलीकडे गेली, कारण त्या खोलीचा दरवाजा उघडा होता. ती खोलीत गेली तर तिथे तिला कोणीच दिसलं नाही, पण बाथरूममधून येणारा पाण्याचा आवाज सांगत होता की आत कोणीतरी आहे. अवनी बेडवर बसली आणि त्या व्यक्तीच्या बाहेर येण्याची वाट पाहू लागली. थोड्या वेळाने दरवाजा उघडला आणि रणजित बाहेर आला, पण अवनी तिथे नव्हती. ती बाल्कनीमध्ये गेली होती. रणजितने आपले कपडे घातले आणि तितक्यात त्याच्या फोनवर आणखीन एक मेसेज आला. हा सुद्धा आकाशचाच मेसेज होता, ज्यात लिहिलं होतं, तू कामावर खूप लक्ष दिलं आहे, आता जरा स्वतःच्या आयुष्याकडे लक्ष दे, अवनीकडे लक्ष दे, तिच्या सुखाचा विचार कर. रणजितला क्षणभर काही समजलं नाही, पण पुढच्या क्षणी आकाशचा दुसरा मेसेज आला. त्यात लिहिलं होतं, अवनी तिथेच आहे, पण तिला माहीत नाही की तू तिथे आहेस. शक्य झालं तर तिच्या चेहऱ्यावरती आधीसारखी निरागस हास्य परत घेऊन ये. रणजितने क्षणभर विचार केला आणि आपल्या फोनला बाजूला टेबलवर ठेवला. त्याने हळूच अवनीला हाक मारली, पण कदाचित तिने ऐकली नव्हती. रणजित बाल्कनीकडे गेला, जिथे अवनी रेलिंगपाशी उभी राहून शून्यात पाहत होती. तिच्या डोळ्यात फक्त शांतता होती. रणजित तिच्या दिशेने वाढला आणि त्याने मागून तिला आपल्या मिठीत घेतलं. अवनी क्षणभर घाबरली. तेव्हा रणजित हळूच म्हणाला, मिसेस सहाय, तुम्हाला असं शांत आणि उदास राहण्याची परवानगी नाहीये. असं बोलून त्याने आपले ओठ तिच्या खांद्यावर टेकवले. अवनी शहरली आणि तिने आपले हात घट्ट सावरले. तिच्या डोळ्यात एक अनामिक भावनेची ओळख तरळली. ती भावना नक्की काय होती हे अवनीलाही समजलं नाही. रणजितने तिला स्वतःकडे वळवलं आणि तिच्या डोळ्यातील तो ओलावा पाहून तिचं कपाळावर किस करत म्हणाला, मला माफ कर अवनी, तुझ्याशी लग्न तर करेल, पण आधी तुझ्या मनातील गोष्ट जाणून घेऊ शकलो नाही. कधी तुला वेळ देऊ शकलो नाही. ज्यावेळी तुला माझी सर्वात जास्त गरज होती, तेव्हा मी तुझ्यापासून दूर होतो. अवनीने त्याच्या डोळ्यात पाहिलं आणि स्वतःचा चेहरा त्याच्या हातातून सोडून ती त्याच्या छातीशी बिलगली. तिच्या डोळ्यातील अश्रू गालावर ओंगळले. रणजितने तिला स्वतःमध्ये सामावून घेतलं आणि डोळे मिटून उभा राहिला. आज त्याने अवनीची ती शांतता अनुभवली होती. ती आधीपेक्षा खूपच शांत झाली होती, पण आता काही प्रमाणात जो तिला सावरू शकला होता. त्याने तिला उचलून घेतलं आणि तिथे असलेल्या झुल्यावर तिला मांडीवर घेऊन बसला. अवनीने त्याच्या छातीवर डोकं ठेवलं आणि रणजित प्रेमाने तिचे केस कुरळू लागला. थोड्याच वेळात अवनीला झोप लागली. तेव्हा रणजितने तिला उचलून खोलीत आणलं आणि बेडवर झोपवलं. त्याने एकदा तिच्या कपाळावर किस केला आणि म्हटलं, आजची रात्र तुझ्या आयुष्यातील सर्वात सुंदर रात्र बनवेल, हे माझं वचन आहे. आकाश जेव्हा घरी आला तेव्हा समोर त्याला श्रेया आणि अधिराज दिसले. अधिराजने श्रेयाला कमरेतून धरून सावरलं होतं. आकाशला काही समजलं नाही. तेव्हा अधिराजने श्रेयाला नीट उभं केलं आणि विचारलं, तू ठीक आहेस ना? श्रेयाने होकार दिला. अधिराजने खाली पाहिलं तर जमिनीवर पाणी सांडलेलं होतं. त्याच्या भुवया उचवल्या आणि त्याने एक नोकराला हाक मारून ओरडत विचारलं, तुझं लक्ष कुठे आहे? आता कोणी पडलं असतं तर? आणि तुम्हाला माहीत आहे ना, आराध्या प्रेग्नेंट आहे. जर काही चुकीचं घडलं असतं तर काय झालं असतं? नोकर मान खाली घालून सगळं ऐकून घेत होता. आदिराज म्हणाला, हे साफ कर आधी. असं बोलून तो आपल्या खोलीकडे निघून गेला. आकाशने आदिराजला याआधी इतकं रागवताना कधीच पाहिलं नव्हतं. पण या रागाचं नेमकं कारण काय होतं हे कोणालाच माहीत नव्हतं. आकाशने श्रेयाकडे पाहिलं, जी अधिराज ज्या दिशेने गेला होता तिकडेच पाहत उभी होती. आकाश कोणत्याही निष्कर्षावर लगेचच पोहोचला नव्हता, पण एक गोष्ट नक्की होती की त्याला अधिराजला पुन्हा आधीसारखं आनंदी पाहायचं होतं, जसा तो भैरवीच्या वेळी असायचा. श्रेया तिथून निघून गेल्यावर आकाश सुद्धा गोलूकडे पाहायला गेला. जेव्हा आकाश गोलूच्या रूममध्ये गेला तेव्हा आराध्या गोलूजवळच होती
आणि गोलू तिच्या पोटाशी खेळत होता. तिला काहीतरी प्रश्न विचारत होता, जो तिच्या पोटावर हात फिरवत म्हणाला, "मम्मा, बेबी कधी येणार?" आराध्या हसून त्याचं डोकं कुरवळत म्हणाली, "फक्त 4 महिने, मग बेबी गोलूच्या जवळ असेल." गोलू खुश झाला आणि म्हणाला, "खरंच मम्मा?" आराध्याने हसून हो म्हटलं. मग गोलू पुन्हा पोटाकडे पाहू लागला. "बेबी, तू लवकर ये, मग आपण मिळून खेळूया." त्याचं बोलणं आराध्याच्या चेहऱ्यावर हसू आलं आणि आकाशला खूप समाधान वाटलं. तो हसून गोलूच्या शेजारीच पोटावर झोपला आणि गोलूसारखं आराध्याच्या पोटावर हात फिरवू लागला. जेव्हा गोलूने आकाशला पाहिलं, तेव्हा तो आनंदाने चेहकत म्हणाला, "डॅडा, बेबी येणार आहे." आकाशने त्याला पाहिलं आणि त्याच्या कपाळावर किस करत म्हटलं, "हो बाळा." आराध्या त्या दोघांकडे पाहून फक्त हसत होती. हे क्षण तिच्या आयुष्यातील सर्वात सुंदर क्षण होते. इकडे फार्म हाऊसवर रणजित काहीतरी करण्यात व्यस्त होता. अवनी खोलीत एकटीच झोपली होती. जेव्हा तिचे डोळे उघडले तेव्हा संध्याकाळ झाली होती. तिने आजूबाजूला पाहिलं तर रणजित तिथे नव्हता. तितक्यात दरवाजा उघडला आणि रणजित आत आला. अवनी बेडवरून उठली आणि तिने काहीही न बोलता रणजितला मिठी मारली. रणजितनेही तिला जवळ घेतलं आणि हळूच विचारलं, "काय झालं?" अवनी त्याला बिलगूनच म्हणाली, "मला तुमची गरज आहे." रणजित हसला आणि म्हणाला, "इथेच तर आहे मी." अवनी तक्रारीच्या सुरात म्हणाली, "तुमचं काय सांगता येत नाही. कधीही सोडून." रणजितने तिच्या तोंडावर हात ठेवला आणि तिचं बोलणं तोंडातच म्हणाला, "कुठेही गेलो तरी शेवटी तुझ्याकडेच परत यायचंय ना?" आम्ही एकटक त्याच्याकडे पाहू लागले तेव्हा रणजितने तिला पुन्हा आपल्या छातीशी लावलं. अवनीचेही हात त्याच्या कमरेवर घट्ट झाले. ती रात्र त्या दोघांच्या आयुष्यातील नवीन सुरुवात होती. रणजितने तिला स्वतःपासून वेगळं केलं आणि तिच्या कपाळावर किस करून तिचा हात पकडला, तिला सोबत घेऊन गेला. अवनीने त्याला काहीच विचारलं नाही, बस त्याच्या मागे चालत राहिली. रणजित तिला आपल्या खोलीत घेऊन गेला. आत जाण्यापूर्वी त्याने अवनीचे डोळे आपल्या हाताने झाकले. रणजितने हात बाजूला केल्यावर तिथलं वातावरण पाहून अवनी थक्क झाली. पूर्ण खोलीत फुगे, गुलाबाच्या पाकळ्या आणि इतर फुलांनी सजलेली होती. चहूबाजूला मेणबत्त्या जळत होत्या. अवनीने पूर्ण खोली पाहिली. ती त्या सौंदर्यात हरवून गेली होती. रणजितने तिला मागून पकडलं आणि विचारलं, "आवडलं का?" अवनी म्हणाली, "खूप सुंदर आहे." रणजित हसला आणि तिला स्वतःकडे वळवत तिचा चेहरा आपल्या हातात धरून तिच्या डोळ्यात पाहत म्हणाला, "अवनी, या 2 महिन्यात मी तुझ्या जवळ असूनही तुझ्यापासून खूप लांब होतो. पण तो दुरावा मला आज संपवायचा आहे. मला तुझ्यावर खूप प्रेम करायचं आहे. तुला पूर्णपणे माझं बनवून घ्यायचं आहे. मला तुझ्या आत्मेत उतरायचं आहे आणि माझ्या आत्मेत तुला सामावून घ्यायचं आहे." अवनी फक्त रणजितच्या डोळ्यात पाहत राहिली, जिथे तिच्यासाठी फक्त प्रेम होतं. अवनी काही न बोलता त्याच्या छातीशी बिलगली. रणजितने हसून तिला कुशीत घेतलं आणि मग उचलून बेडवर नेऊन झोपवलं. त्याने प्रेमाने तिचं कपाळावर किस केला आणि अवनीने डोळे मिटून घेतले. रणजित तिचा चेहरा किस करत तिच्या गळ्यापाशी आला. त्याच्या ओठाचा स्पर्श जाणवताच अवनीने आपले हात घट्ट आवळले आणि आपले डोळे घट्ट मिटून घेतले. रणजित आणि अवनीच्या शरीरावरून सर्व बंधने आता मिटली होती. रणजित अवनीवर प्रेमाचा वर्षाव करत होता आणि पाहता पाहता आज त्या दोघांनी पूर्णपणे एकमेकांना आपलंसं केलं होतं. ती संपूर्ण रात्र एकमेकांच्या प्रेमात आणि एकमेकांच्या मिठीत साजरी झाली. पण दुसरीकडे अधिराज अस्वस्थ होता. आजकाल त्याला नक्की काय झालं होतं कुणास ठाऊक. तो छोट्या छोट्या गोष्टीवर चिडचिड करू लागला होता. त्याने स्वतःला शांत करण्यासाठी आपल्या खोलीत लावलेल्या भैरवीचा फोटो पाहिला आणि म्हणाला, "भैरवी, काश तू माझ्या जवळ असतीस, माझ्या सोबत असतीस. कमीत कमी तुला मिठी मारून स्वतःला शांत करून घेतलं असतं. पण तू नाहीयेस आणि कधी परत येणारही नाही." तो तिथेच जमिनीवर गुडघ्यावर बसला. पुन्हा एकदा त्याच्या डोळ्यासमोर त्याने आणि भैरवीने आनंदाने घातलेले क्षण येऊ लागले. हे खरं होतं की अधिराज आता सुखी होता, पण त्याच्या मनात भैरवीसाठी जे प्रेम होतं ते रिकामेपणा अजूनही भरला गेला नव्हता. आणि आता तो रिकामेपणा एक वेगळ्याच अवस्थेत बदलू लागला होता. आकाशच्या खोलीत आकाश आराध्याला आपल्या बाहूमध्ये घेऊन बसला होता आणि तिचं डोकं कुरवळत होता. आराध्याने आपलं डोकं त्याच्या खांद्यावर ठेवलं होतं. तितक्यात आराध्याच्या तोंडातून अचानक एक आनंदाची ओरोळी निघाली आणि तिच्या ओठावर एक मोठी स्माईल पसरली. आकाशने तिच्याकडे पाहिलं तेव्हा आराध्याने त्याचा हात पकडून आपल्या पोटावर ठेवला. आकाशने जेव्हा ती हालचाल अनुभवली तेव्हा तो खूप आश्चर्यचकित आणि आनंदी झाला. तो उत्साहाने ओरडला, "ओ गॉड!" याने किक मारली. आज दोघेही एक नवीन अनुभवात जात होते, जो त्यांच्या आयुष्यातील सुवर्ण क्षणापैकी एक होता. बघता बघता आणखीन 2 महिने उलटले. सगळं काही ठीक होतं, पण आराध्याला आता
हेल्थ इश्यूज सुरू झाले होते. तशी कोणतीच मोठी गुंतागुंत नव्हती, पण तरीही तिच्या कमरेत आणि पायात खूप दुखू लागलं होतं. आता तिचं बेबी पंप सुद्धा आधीपेक्षा जास्त मोठं झालं होतं. हा तिचा 7वा महिना होता. आता आकाश आणि घरातील बाकीचे सर्व सदस्य आराध्याची खूप काळजी घेऊ लागले होते. आराध्या गोलूसोबत खाली त्याच्या खोलीत शिफ्ट झाली होती, कारण तिला पायऱ्या चढण्या उतरण्याची सक्त मनाई करण्यात आली होती. आकाशसुद्धा त्याच खोलीत सोफ्यावर झोपायचा. त्याने आराध्याच्या आरामासाठी स्वतःचा आराम सोडला होता. आराध्याने आकाशकडे पाहिलं, जो सोफ्यावर झोपला होता. तो तिथे सोयीस्कर नव्हता, तरीही तो तिच्यासाठी तिथेच होता. तिने हळूच आधार घेत स्वतःला उभा केलं आणि बेडवर उतरून आकाशजवळ गेली. त्याच्या शेजारी बसत आराध्याने त्याच्या कपाळावर किस केलं. आकाशचे डोळे उघडले. आराध्याला पाहताच तो चटकन उठून बसला आणि तिला उचलून बेडवर बसवत काळजीने विचारलं, "काय झालं? तू ठीक आहेस ना बायको?" आराध्या त्याच्याकडे पाहून हसली आणि त्याचा चेहरा हातात धरून म्हणाली, "मी ठीक आहे. मला फक्त तुमच्या जवळ झोपायचं आहे." आकाशने तिचा तो निष्पाप चेहरा पाहिला. त्याने एक गोष्ट नोटीस केली होती की आराध्या आता आधीपेक्षा जास्त सुंदर दिसू लागली होती. तिचा चेहरा आता भरला होता आणि तिची त्वचाही खूप चमकत होती. पण हेही खरं होतं की आकाशच्या प्रेमाचे तेजही काही कमी नव्हतं. आराध्याने स्वतःसाठी त्याचं प्रेम नेहमी वाढताना अनुभवलं होतं. आकाशने तिला बेडवर झोपवलं आणि तिच्या कमरेच्या बाजूला एक उशी लावून दिली. आराध्या खूप कौतुकाने त्याला पाहत होती. आकाशने झुकून तिच्या कपाळावर किस केलं आणि मग तिच्या बेबी पंपला प्रेमाने किस केलं. आराध्या अजूनही त्यालाच पाहत होती. तिने मनात विचार केला की अनेकदा ऐकायला मिळालंय की स्त्रियांच्या प्रेग्नन्सीच्या वेळी पतीचे बाहेर अफेअर्स सुरू होतात, कारण ते पत्नीच्या जवळ येऊ शकत नाहीत. पण आकाशने कधीच आराध्याशिवाय दुसऱ्या कोणाकडे पाहिलं नव्हतं. तो नेहमी तिच्या सोबतच असायचा. भलेही तो शारीरिकदृष्ट्या तिच्या जवळ येऊ शकत नव्हता, तरीही तो तिच्यावर अतोनात प्रेम करायचा. त्याने नेहमीच आपल्या शारीरिक इच्छापेक्षा आराध्याच्या आरामाला वरचं स्थान दिलं होतं. आकाशने जेव्हा आराध्याला आपल्याकडे पाहताना पाहिलं, तेव्हा तो हसून तिच्यावर झुकला आणि तिचे केस कुरवळत म्हणाला, "अशी काय बघतेस?" आराध्या हसून म्हणाली, "माझ्या पतीला बघते. माझं नशीब किती छान आहे की तुम्ही माझ्या आयुष्यात आलात." आकाशने हसून आपल्या हातांची बोटे तिच्या बोटात गुंफली आणि तिला किस करून म्हणाला, "माझं नशीब छान आहे की तू माझी आहेस." आराध्या हसली. आकाश तिच्या जवळ बसला आणि हळूच तिचे केस कुरवळू लागला. थोड्याच वेळात आराध्याला झोप लागली. आकाशने तिच्या ओठावर हलकं किस केलं आणि तिथेच तिच्या जवळ बसल्या बसल्या झोपलाही. आराध्या आरामात त्याच्या मांडीवर डोके ठेवून झोपली होती. तितक्यात खोलीत गोलू आला. तो आज समर्थजवळ झोपला होता, पण मध्यरात्रीच त्याची झोप उघडली आणि आता त्याला त्याची मम्मा हवी होती. जेव्हा गोलूने आराध्याला आकाशच्या मांडीवर डोकं ठेवून झोपताना पाहिलं, तेव्हा तोही आपले डोके सोडत बेडवर चढला आणि आकाशच्या मांडीवर डोकं ठेवून झोपला. आकाशला जेव्हा काहीतरी हालचाल जाणवली, तेव्हा त्याची झोप उघडली. त्याने पाहिलं तर गोलूसुद्धा त्याच्या मांडीवर आराध्याला धरून झोपला होता. त्याच्या ओठावर हसू आलं आणि त्याने प्रेमाने गोलूचं डोकं कुरवाळलं. गोलूने हलकेच डोळे उघडले आणि झोपेतच हळूच म्हणाला, "डॅडा, मला तुमच्या आणि मम्माच्या जवळ झोपायचं आहे." आकाश हसून म्हणाला, "ओके बेबी, सो जा." गोलूने पुन्हा डोळे मिटवले आणि तो झोपी गेला. या क्षणी ते एक परफेक्ट फॅमिली वाटत होते. आकाशने मनात म्हटलं, "बस, माझं जग तर इथेच पूर्ण आहे." पुढच्या दिवशी सकाळी, ही सकाळ एक सुवर्ण सकाळ होती. खिडकीतून येणारे उबदार ऊन आराध्याच्या चेहऱ्यावर पडले, तेव्हा तिने कसमसून डोळे उघडले. डोळे उघडताच गोलूचा गोड चेहरा तिच्या डोळ्यासमोर होता. मग तिची नजर आकाशवर गेली, जो त्या दोघांना आपल्या मांडीवर सुलावून स्वतः बेडला टेकून बसलेला स्थितीतच झोपलेला होता. तिने हळूच गोलूच्या कपाळावर किस केलं आणि मग आधार घेऊन बसली. आराध्याला खोडकरपणा सुचला. तिने आपल्या केसांची एक लट घेऊन ती आकाशच्या चेहऱ्यावर फिरवायला सुरुवात केली. आकाशने झोपेतच ती बट बाजूला केली. तेव्हा आराध्याने तोंड वेडं केलं आणि यावेळी केसांची बट थेट त्याच्या कानात घातली. बिचारा आकाश काय करणार? आराध्याच्या या खोडकरपणामुळे त्याने डोळे उघडले आणि तो आराध्याकडे रागाने पाहू लागला. आराध्याने लगेचच निष्पाप चेहरा केला आणि आकाश नको असूनही विरघळला. त्याने झोपाळू आवाजात विचारलं, "बायको, हे काय आहे?" आराध्या हसली आणि त्याच्या गळ्यात हात टाकून म्हणाली, "आय लव्ह यू."
आकाशने आपला हात तिच्या कमरेवर ठेवला आणि विचारलं, आज सकाळी सकाळी इतकं प्रेम? काय बात आहे? आराध्या म्हणाली, बस असंच. आता प्रत्येक वेळी तुमचं प्रेम व्यक्त करावं असं थोडंच गरजेचं आहे. आकाश हसला आणि त्याने पुढे होऊन तिच्या कपाळाला किस केले. तितक्यात गोलू सुद्धा डोळे चोळत उठला आणि आकाशच्या गळ्यात आपले छोटे छोटे हात लपेटून म्हणाला, आय ऑल्सो लव्ह यू डॅडा. आराध्याला त्याचं बोलणं ऐकून हसू आलं आणि ती म्हणाली, हा शैतान इंग्लिश किती छान बोलतो. फक्त मराठी बोलायलाच बोबडत बोलतो. आकाशही हसला आणि गोलूने तोंड फुगवलं. त्याला पाहून त्या दोघांना हसू आलं आणि त्यांनी त्याला एकत्र हग केलं. तेवढ्यात अधिराज खोलीत आला. त्याने त्या तिघांना असं आनंदी पाहिलं तर त्याच्या चेहऱ्यावर स्मित हास्य आलं. त्याने गोलूला हाक मारली. गोलूने आवाज ऐकला आणि तो धावत अधिराजकडे गेला. अधिराज म्हणाला, चल तुला शाळेसाठी तयार करतो. त्याने गोलूला कडेवर घेतलं आणि आकाशकडे पाहून म्हणाला, आकाश, आज आराध्याला चेकअपसाठी न्यायचं आहे, तर तिला व्यवस्थित घेऊन जा किंवा डॉक्टरला घरीच बोलवून घे. ते जास्ती सोयीचं ठरेल. आकाश हसून म्हणाला, हो हो दादा, टेन्शन नका घेऊ. समर्थाशी बोलणं झालं आहे. आपण घरच्या मिनी हॉस्पिटलमध्ये चेकअप करून घेऊया. अधिराज गोलूला घेऊन तिथून निघून गेला. आकाशने आराध्याला आधार देऊन उठवत म्हटलं, चल तयार होऊया. आराध्या हसली आणि त्याच्याकडे पाहून म्हणाली, आकाश, तुम्हाला मुलगा हवा की मुलगी? आकाशने तिच्याकडे पाहिलं आणि म्हणाला, गोलू माझ्याकडे आधीच आहे. भले तो दादाचा मुलगा आहे, पण माझ्याकडे तो माझा पहिला मुलगा आहे. आता मला फक्त एक बेबी एंजल हवी आहे, एक छोटीशी परी, आणि बाकी जे काही असेल मी त्याचाच आनंद स्वीकारेल. त्याचं बोलणं ऐकून आराध्या हसली आणि आकाश तिला तयार होण्यासाठी घेऊन गेला. आराध्या आणि आकाश तयार झाले. तोपर्यंत समर्थही लेडी डॉक्टरला बोलवून घेऊन आला होता. डॉक्टरने आराध्याची तपासणी केली आणि काही टेस्ट करायला सांगितल्या. सर्व काही नॉर्मल होतं. डॉक्टरने काळजी घेण्यास सांगितले आणि त्या निघून गेल्या. त्या जाताच तन्वी आणि अवनी तिथे उड्या मारत आल्या आणि आकाशला पाहून उत्साहात म्हणाल्या, भाऊ. आकाशने त्या दोघींकडे पाहिलं आणि विचित्र तोंड करून विचारलं, काय आहे? का ओरडत आहात? तेव्हा तन्वी म्हणाली, भाऊ, आम्ही ठरवलं आहे की आपण प्रेग्नन्सी फोटोशूट करूया. तेव्हा समर्थ त्याच्याकडे पाहू लागला, पण तुमच्या दोघींपैकी कोणीच प्रेग्नेंट नाहीये. त्याचे हे शब्द ऐकताच तन्वीने त्याच्या पाठीवर एक धपाटा घातला. बिचारा समर्थ वेदनेने कळवळला. तन्वी त्याच्याकडे बघून म्हणाली, मेंदू आहे की नाही, का छोले भटुरे खाऊन आलास? तिचे बोलणे ऐकून समर्थने तोंड वेडे केले. तेव्हा अवनी म्हणाली, आमच्यापैकी कोणी प्रेग्नेंट नाहीये. आम्ही भाऊ आणि वहिनीच्या फोटोशूटबद्दल बोलतोय. तितक्यात मागून रणजित आला आणि म्हणाला, तन्वीचं माहीत नाही, पण आपल्या बाबतीत तू हवं तर होऊ शकतेस. रणजितचा आवाज ऐकताच अवनीने डोळे आश्चर्याने विस्फारले आणि त्याने जे म्हटले होते ते ऐकून ती लाजेने पाणी पाणी झाली. तिला रणजितकडून अपेक्षा नव्हती की तो असं काही बोलेल. अवनीला आता काहीच बोलता येईना. तेव्हा तन्वी परिस्थिती सावरत म्हटली, तर मग ठरवलं, भाऊ आणि वहिनीचं फोटोशूट होईल, ते सुद्धा आज संध्याकाळी. डिझायनर दुपारपर्यंत कपडे घेऊन येईल, मग तुम्ही निवडून घ्या. तेव्हा आराध्या म्हणाली, आयुष? आयुषसाठी पण ना? आकाश तिचे बोलणे ऐकून हसला. ती खऱ्या अर्थाने गोलूची आई होती. तन्वी हसून म्हणाली, हो वहिनी, त्याला सांगते त्याच्यासाठी पण. आराध्या हसली. आकाश आराध्याला आपल्यासोबत खोलीत घेऊन गेला, जेणेकरून ती थोडा वेळ आराम करू शकेल. आणि इकडे अवनी आता रणजितला टाळण्यासाठी पटकन आपल्या खोलीत पळून गेली. पण आमची तन्वी आणि समर्थाची जोडी वेगळीच आहे. दोघे एकमेकांकडे रागाने बघत होते, जणू आताच एकमेकांना कच्चं खाऊन टाकतील. तन्वीने तोंड वेडं केलं आणि तिथून निघून गेली. समर्थ तिला जाताना पाहून म्हणाला, याचा बदला मी नक्कीच घेईल तुझ्याकडून, पाल कुठली. असे बोलून तोही तिथून निघून गेला आणि रणजित सुद्धा अवनीच्या मागे मागे आपल्या खोलीत गेला. अवनी खोलीत आपल्या ड्रेसचा दुपट्टा बोटामध्ये गुंडाळत त्याच्याशी खेळत होती आणि अस्वस्थपणे खोलीत इकडे तिकडे चक्रा मारत होती. रणजितचे शब्द अजूनही तिच्या कानात घुमत होते आणि त्याच गोष्टीमुळे तिला घबराटही होत होती. ती स्वतःशीच म्हणाली, इतक्या लवकर कसं? म्हणजे अजून तर आपल्या लग्नाला फक्त 4 महिनेच झाले आहेत. तितक्यात रणजितने तिला मागून मिठीत घेतलं. अवनी डचकली आणि पुढच्या क्षणी तिचे ठोके वाढले. रणजितने जेव्हा तिचे ठोके अनुभवले तेव्हा तो हसला. रणजितने तिला स्वतःकडे वळवलं तेव्हा अवनी खाली मान घालून तिच्या समोर उभी होती. तिची अस्वस्थता नीट समजत होता. रणजितने तिचा चेहरा हातांनी धरून वर केला आणि तिच्या कपाळावर किस करून म्हटलं, इतकी अस्वस्थ का? काय विचार करतेस? जर माझ्या बोलण्याचा विचार करत असशील तर टेन्शन नको घेऊ. मी तुला आता जबरदस्ती करत नाहीये.
मी ते सहज म्हटलं होतं. आणि तसंही अजून तू फक्त 23 वर्षाची आहेस. कमीत कमी मी तुला पुढचे 1-2 वर्ष बाळ होऊ देणार नाही. समजलीस? मला वाटलं की या विषयातून तू अजिबात टेन्शन घेऊ नको. आणि कधी असं झालं तरी मी तुझ्या स्वप्नांशी आणि तुझ्या इच्छांशी तडजोड करणार नाही. अवनीने पाणवल्या डोळ्यात त्याच्याकडे पाहिलं. तेव्हा काय होतं तिला माहीत नव्हतं. पण तो माणूस आता तिचे जग होता. ती त्याच्यासाठी काहीही करायला तयार होती. अवनीने एक क्षण विचार केला नाही आणि ती त्याच्या छातीशी बिलगली. रणजितने सुद्धा तिला घट्ट मिठीत घेतलं. अवनी हळूच हुदके देत म्हणाली, "थँक यू अँड सॉरी." रणजितने तिला मिठीत धरून विचारलं, "आणि ते कशासाठी?" तेव्हा अवनी म्हणाली, "मला समजून घेतल्याबद्दल, इतकं प्रेम केल्याबद्दल थँक यू. आणि मी तुम्हाला चुकीचं समजलं त्याबद्दल सॉरी." रणजित हसला आणि तिचं डोकं कुरवळत म्हणाला, "वेडी कुठली." अवनी सुद्धा हसली. दुपारची वेळ झाली होती. सर्वांचे कपडे आले होते. खरं तर अवनी आणि तन्वी फक्त आराध्या, आकाश आणि गोलूचे कपडे मागवले होते. पण आकाशने सर्वांसाठीच कपडे मागवून घेतले. त्याने एक नोकराला सांगून सर्वांच्या खोलीत त्यांचे कपडे पोहोचवून दिले आणि स्वतःचे, आराध्याचे आणि गोलूचे कपडे घेऊन तो खोलीत आला. खोलीत येताच त्याची नजर आराध्यावर गेली, जी बेडवर बसून चॉकलेट खात होती. खरं तर ती खात कमी आणि सांडवत जास्त होती. तिच्या ओठाच्या कडेला आणि बोटाच्या टोकावर चॉकलेट लागलेलं होतं आणि तिच्यासमोर आधीच 2 चॉकलेटचे रिकामे रॅपर पडलेले होते. तिला पाहून त्याच्या चेहऱ्यावर स्मित हास्य आले. त्याने सर्व कपडे बाजूला ठेवले आणि तिच्याकडे सरकला. रिकामे रॅपर्स उचलून त्याने डस्टबिनमध्ये टाकले आणि तिच्या समोर तिच्या अगदी जवळ बसला. आराध्या त्याच्याकडे चॉकलेट वाढवले तेव्हा आकाशने हसून पुढे होत तिच्या ओठांचे किस घेतले. आराध्या त्याच्या या वागण्याने अवाक झाली होती आणि आकाश तिचे किस घेत राहिला. त्याने तिच्या ओठांच्या कडेला लागलेलं चॉकलेट शोषून घेतलं. आराध्या त्याच्या या स्पर्शाने शरली. थोड्या वेळाने आकाशने तिला सोडलं. तेव्हा आराध्या अजूनही त्याच्याकडे अविश्वासाने पाहत होती. आकाश हसला आणि तिच्या हातातील चॉकलेट घेऊन बाजूला ठेवत म्हणाला, "आता पुरे, खूप झालं चॉकलेट. जास्त खाशील तर तुझी शुगर लेव्हल वाढेल." आराध्याने तोंड वेडं केलं आणि त्याच्याकडे रागाने पाहत म्हणाली, "तुम्ही खूप गंदे आहात. तुम्ही माझ्या तोंडातील चॉकलेटची चव सुद्धा हिरावून घेतली." आकाश तिच्या बोलण्यावर हसून म्हणाला, "गंदा तर मी आहेच." मग तो तिच्याकडे झुकत होता आणि आराध्या मागे झुकत होती. पण जेव्हा तिला आकाशच्या बोलण्याचा दुहेरी अर्थ समजला, तेव्हा ती लाजेने लाल झाली. आकाश तिच्या गालावरील लाली पाहून स्वतःला रोखू शकला नाही आणि त्याने तिच्या गालाला किस केलं. आराध्याचे डोळे मिटी गेले. हिम्मत करून ती फक्त एवढेच म्हणाली, "आकाश, आय एम प्रेग्नेंट." आकाश हसला आणि म्हणाला, "रिलॅक्स बायको. आय नो यू आर प्रेग्नंट. डोंट वरी, मी काही करणार नाहीये." असे बोलून त्याने पुन्हा एकदा तिचे कपाळावर किस केलं आणि तिला आपल्या छातीशी लावलं. आराध्याने त्याच्याकडे पाहून विचारलं, "आकाश, माझ्यामुळे तुम्हाला किती कंट्रोल करावं लागतं ना?" आकाशने तिचा चेहरा हातात घेतला आणि अंगठ्याने तिच्या गालाला कुरवळत म्हणाला, "नाही, मुळीच नाही. तू माझा अंश तुझ्या उद्धारात सांभाळला आहेस. तुझ्याकडे मी कोणती तक्रार करू? तू तर ना जाणे किती संकटातून आणि वेदनेतून जात आहेस. यासमोर माझ्या इच्छा काहीच नाही आराध्या. मी तुझ्यावर खूप प्रेम करतो. इतकं की आता तुझ्याशिवाय माझं अस्तित्व फिके आहे." आराध्या फक्त एकटक आकाशकडे पाहतच राहिली. बाकी पुढील भागात. आजचा हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा.